आहे. तर तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ पण लग्नाचाच असणार आहे. आज ना माझ्या भाच्याचं लग्न आहे माटुंग्याला. म्हणजे माझा आत्तेभाऊ आहे ना दीपक सावंत, त्याच्या मुलाचं लग्न आहे संध्याकाळी 4 वाजता आणि आता 2 वाजत आले आहेत. मी एकटी जाते म्हणून जरा लवकर देते, 1-1.5 तास लागेल जाईपर्यंत. आणि ना माझा हा आत्तेभाऊ आहे ना दीपक सावंत, त्याचं स्वतःचं कॅटरस आहे. मी तुम्हाला पुढे ना व्हिडिओत ओळख करून देते. चला आता आपण लग्नाला जाऊया. कॅबने जाते मी आता, एकटी आहे म्हणून. ते काय आणलं मला, फॅन्टा आणलं, मिरिंडा आणला. टाइम लगेगा? आधा घंटा लगेगा? अजून अर्धा तास लागेल फक्त. हे बघा, आत्ता मी हॉलवर पोचले. 3:15 वाजलेत आणि हॉल ना माटुंग्याला आहे. हॉलचं नाव कच्छ लोअरवाडी. आणि हॉलचा एंट्रन्स तर बघा किती सुंदर आहे. आणि फोटोशूटसाठी ना छान सेटअप केला आहे आणि स्क्रीन पण लावलं आहे बघा इथे. चला आता आपण एंटर करूया. फर्स्ट फ्लोअरवर आपण आलो आहे फोटो काढण्यासाठी. हे बघा, हॉल तर बघा किती सुंदर आणि प्रशस्त असा आहे. मला तर खूप आवडला. वन ऑफ द बेस्ट हॉल. प्रेझेंटेशन तर खूपच भारी वाटतं आहे. अजून कोण लग्नाची मंडळी आली नाहीत. मी शूट करायचं म्हणून जरा लवकर आले. चला कोण कोण भेटते ते बघूया. हा माझा भाऊ सिद्धेश, शिवसेनेचा मोठा कार्यकर्ता आहे. हाय बोला सगळ्यांनी. अरे भाऊ आला माझा. हाच आमचा दीपक सावंत. ह्याचं सुनैना कॅटरस आहे. चल तुझं सांगूया मग. खाली ते लावलं सगळं लावतं. बघा मी ना आता फूड सेक्शनमध्ये आले. कोण नाही तोपर्यंत आपण थोडं शूट करून घेऊया म्हटलं. नंतर एकदा जेवण चालू झालं का मग शूट करता येणार नाही म्हणून. आणि हॉल ना वरती फर्स्ट फ्लोअरवर आहे. चला तुम्हाला दाखवते फूड सेक्शन. हे पण किती मोठं आहे बघा. हे बघा इथे त्याने ना सुनैना कॅटरसच्या नावाचा ना बोर्ड लावला आहे. त्याचं कॅटरस हे ना खूप जुनं आहे, 30-35 वर्ष झाली. आमच्या लग्नाला पण ह्याचंच कॅटरस होतं. ह्याचे जेवण ना खूप टेस्टी आणि बजेटमध्ये असतं. सगळ्या प्रकारचे तो ऑर्डर घेतो. मी त्याचे नाव आणि ना नंबर स्क्रीनवर आणि ना डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल ना तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता तो खूप बिझी आहे. पुन्हा केव्हा तरी स्पेशल त्याच्या कॅटरसचा ना मी व्हिडिओ बनवेन.
3:30 होऊन गेलेत. आता मी ना जेवते, तुम्ही पण या जेवायला. तुम्ही त्या बाजूला सोडायचा, तुम्ही इकडे सोडायचा. सर्वे जना ध्यायते भवत्सर्वो रुद्रभ्याय देवताः अक्षता पूजनं च करिष्ये सर्वे जनाभ्यां भवाय देवे यज्ञो विष्णुभ्यो प्रजाः निरन्तरमभ्याय देवे भवत्सर्वो रुद्राः. आता ना लग्नविधी चालू झालेत. हा बघा इथे दीपक बसला आणि त्याची मिसेस आशा, आणि इकडे समोर नवरीचे आई बाबा आहेत. सर्वे जनाभ्यायते वे भवत्सर्वे पुण्यावाचन फल समृद्धी. आता दोघांनी हा नारळ घ्या तुमचा, तुम्ही नारळ घ्या. दोघे उठा, नक्की चला चौघांनी. हो अक्षता आल्या. डिस्टन्स घ्या, ऐका डिस्टन्स घ्या. हे असेल इकडे नाही, त्याने कुठे काढली आहे, त्याने कुठे काढली आहे. अरे बुड्डर काय नाही, काय नाही. डोकं खाली करा. सर्वे जना सुखनो भवन्तु. अक्षता रूपं सोडा. यम तुम्ही सोडा. यम ब्रह्मोर्णभ्यायते वे भूः स्वाहा. तुमचा उजवा हात असा दोन पाया काढी द्यायच्या हातावर घालायचा. मधु मधुवालाये मधु मधु पिताये सुमधु. आता घ्यायचे हात धुवायचा ते टाकून. सर्वे जना सुखनो भवन्तु. अभ्याः शान्तिपूर्ण. पाद्य भोजनं च करिष्ये. वाक्य बिड्याचा दाबोळी बाबू आला का? आला. आला मग तुम्ही जरा उठा. तो जरा साड्या इकडे घ्या वहिनी. हस्तं प्रक्षाल्यो. उघडता तुमचा पुसायला तुला नाही ते काका देते. पण नाही ते हे कोणाच्या हातात द्यायचं? हो, हे कोणाच्या हातात द्यायचं? बाबाच्या हातात. समोर बघा. मोतीराजं पुराणं अमरवरसुपूजं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतवेशं विघ्नराजं नमामि शुभमङ्गलं. होटी
पाठी बघायचं झालं मामा झालं. रिसेप्शनचा सेटअप बघ किती ब्युटिफुल आहे. बघायला तर एकदम रॉयल वाटतंय. पुन्हा मिळाले ग्राउंड फ्लोअरला फूड सेक्शनमध्ये पाणीपुरी खायला. मगाशी काय मेनू ठेवले नव्हते, आत्ता ठेवले ते बघा. आणि स्टार्टरमध्ये पण ना मिनी बटाटा वडा, चीज बॉल, कटलेट हे पण होतं. आणि वेलकम ड्रिंकमध्ये ना 2-3 प्रकारचे फ्लेवर होते. चला तर मी पाणीपुरी खाते. भाज्यांचं आणि फळांचं ना किती सुंदर असं डेकोरेशन केलंय बघा इथे. कर मी घेते. दोघांनी एकमेकांकडे बघा स्माईल. आलेल्या लग्न मंडळींच्या एंटरटेनमेंटसाठी हे बघा इथे ऑर्केस्ट्रा ठेवला आहे. चला तुम्ही पण एन्जॉय करा.
आता मी ना जेवायला आलो आहे. जेवणामध्ये ना एवढे मेनू आहेत ना, नाव पण नाही माहिती. बघूनच पोट भरलं आहे. काय घेऊ नये काय नको. आणि स्वीट्समध्ये पण खूप प्रकारचे 4-5 प्रकारचे स्वीट्स आहेत. मोदक, गुलाबजामुन वगैरे. सलाड आहे बस, बाकी नको का, मी घेते. बस मिस्टर आता आलेत आणि जेवत आहेत. जेवायला मी बसले आणि समोरच्या ना वर्षा चव्हाण मॅडम आहेत. त्यांच्याशी ना ओळख झाली. त्यांना कळलं ना माझं यूट्यूब चॅनल आहे. त्यांनी लगेच सबस्क्राईब केलं आणि बोलल्या वेळात वेळ काढून व्हिडिओ बघेन आणि कमेंट पण करेन. थँक्यू मॅडम. छान नाचलात, आवडलं आम्हाला. मनसोक्त नाचले. मी म्हणत असतो ना. हा ना. आता आम्ही निघतोय. जेवलो वगैरे आम्ही आता निघालो.